नर्मदे हर. नर्मदे हर. मी सौ साखरे. नर्मदे हर या आमच्या युट्यूब चॅनलवर अर्चनाताई तुमचं सहर्ष स्वागत करते. खूप धन्यवाद. आपला थोडक्यात परिचय करून द्यावा. नर्मदे हर. मी सौ अर्चना गुरुनाथ कोरे. गेली 25 वर्ष मी पिंपरी काळेवाडीमध्ये राहते. माझे मिस्टर टाटा मोटर्समध्ये आहेत. माझं माहेर आहे सांगोला, म्हणजे पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा हे सोलापूर जिल्ह्यातले 3 तालुके जिथे माझं बालपण गेलं. सासर मंगळवेढा. मी ब्युटिशियन आहे. 12-13 वर्ष मी माझे स्वतःचे 2 पार्लर होते. त्याच्या अगोदर मी ड्रायव्हिंग क्लासेस घेतलेले आहेत. सध्या मी आता हाऊसवाईफ आहे. आता तुम्हाला नर्मदा परिक्रमा करण्याची या एवढ्या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये नर्मदा परिक्रमा करायला कसं काय गेलं? नर्मदा परिक्रमा कोणाकडनं घेतली? प्रेरणा तर मी नक्कीच सांगेन. जसं म्हणतात की तुमची जर परिक्रमा होणार असेल तर ते पूर्वसंचित असतं. काहीतरी नक्कीच तुमचे आदल्या जन्मीचे कर्म आणि तुम्ही ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्यांची काहीतरी नक्कीच पुण्य आहे. अदरवाईज असं नाही की मैया कोणाला पण नाही बोलवते. असं म्हणतात की 100 मध्ये 5 लोकांची परिक्रमा पूर्ण होते, म्हणजे 1 लाखात 5,000 लोकांची. म्हणजे अतिशय दुर्मिळ अशी गोष्ट आहे. ती ज्याच्या नशिबात असेल किंवा मैया ज्याला बोलवते तीच व्यक्ती करू शकते. तर माझ्या जिंदगीचं मेन हे आहे की माझे पप्पा पोलीसमध्ये होते आणि मला भाऊ नाहीये सख्खा. आम्ही दोघी बहिणीच आहोत आणि मी खूप लाडात वाढले. मी अगदी टॉमबॉय सारखी. मला माझ्या वडिलांनी मुलासारखंच ठेवलं होतं. बॉयकट वगैरे सगळ्यांना वाटायचं की PSI वगैरे होईल, पण ते आपण ठरवतो ते होत नाहीये. जे तुमच्या नशिबात असतंय ते होतं असे. तर लाईफमध्ये असं काही घडलं की माझे पप्पांना हे झालं, चेस्टमध्ये ट्युमर डिटेक्ट झाला, म्हणजे कॅन्सर. म्हणजे लाईफमध्ये असं इन्सिडेंट घडला की त्यामुळे ते त्या लेवलला गेले. मग माझ्या लाईफमध्ये खरं सांगू, माझ्यासाठी माझे हिरो, माझं जे काय असेल ते माझे वडील होते. एवढी माझी त्यांच्याशी अटॅचमेंट होती की ते आहे तरच माझी जिंदगी. ते नाही तर मी संपलेच असं. मला म्हणजे फॅमिली एकट्यावरच होते. म्हणजे आई असतेच, प्रत्येकाला आई असते, पण माहित नाही माझी खूप माझ्या वडिलांबद्दलची अटॅचमेंट होती. आणि मेन मला माझ्या वडिलांचं सांगायचं कारण, परमेश्वराने, नर्मदा मैयाने पहा ना की कॅन्सर झालेली व्यक्ती सफर करते खूप. ते त्यांचं शेवट म्हणा तो खूप यातनामय किंवा वेदनेतून जातो. कळलं. मी ज्युपिटरला घेऊन गेले. मग मी डॉक्टरांना बोलले की माझ्या वडिलांना यातून जर बाहेर निघत असेल तर मी माझा राहता फ्लॅट पण विकेल. बाहेर देशात सुद्धा जर ट्रीटमेंट करायची वेळ येत असेल तर मग त्यांना ते जाणवलं की ही मुलगी आहे, भाऊ नाहीये हिला. आणि मग त्यांनी मला म्हटले, एक लेडीज होती तिने मला साईडला घेतलं, डॉक्टरच होती ती. तिने म्हटली की बघ काही उपयोग नाहीये, तू एक काम कर, त्यांना कुठेही तीर्थक्षेत्री वगैरे तुला घेऊन जाता येत असेल तर घेऊन जा. अदरवाईज शिप्ला फाउंडेशनचं जे आहे तिथे त्यांना ऍडमिट कर, जिथे त्यांचं लास्ट आहे ना खूप छान जाईल म्हटलं. कारण जेंट्स नसल्यामुळे जेंट्स आजारी पडले की त्यांना कोणी करणं खूप घेऊन जातं. म्हटलं ठीक आहे. मग मी ऍक्च्युअली काय केलं, मग माझी खूप जीवलग मैत्रीण, माझ्या लाईफ सपोर्ट म्हणा मैत्रीण आहे शुभांगी माने म्हणून. मग ती माझ्या प्रत्येक संकटात सुखदुःखात शुभांगी वंदना आहेत. मग मी शुभांगीला म्हटलं की आपण जाऊया, पप्पांना भेटून येऊया. माझं काही कारण असलं की ती मागचा पुढचा विचार करणार नाही, येणारच ती कुठे. तिचं काही असलं ना, आम्ही दोघी गेलो. त्यांना असं वाटायला लागलं की हळूहळू मी जेव्हा हंतरुणाला हे होईल तर हंतरुणामध्ये तुमचं शू वगैरे हे झाली. माझी मुलगी तरणीसाठी, जो डिपार्टमेंटच्या माणसांना कसं बिलकुल हे चालत नाही, तर म्हणे नाही तुझी मम्मी पण वीक आहे आणि तरणीसाठी तुझी बहीण आहे जिच्यासमोर मला असं म्हटलं, तुम्ही आम्ही लहान असताना तुम्ही केलं ना आमचं सगळं, तर त्याला कसली लाज आणि काय. तर नाही म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग मी आणि माझी मैत्रीण माघारी आलो पुण्याला. नंतर शिप्ला फाउंडेशनला त्यांचं नाव दिलं आणि तर मला एकच विचारलं त्यांनी की किती वेळ लागेल पोचायला. म्हटलं काही नाही, लगेचच हॉस्पिटलमध्ये लिफ्ट आहे आणि आपण जाऊ. आणि मग नेलं लिफ्टमध्ये, नाही बेडवरती रूममध्ये झोपवलं. पण त्यावेळेस मी पूर्ण घेऊन गेले की आता कोलॅप्स झाले. तेव्हा माझी मैत्रीण माझ्या वडिलांजवळ होती आणि मी दुसऱ्या रूम त्यांच्यासमोर रडायचं मला नव्हतं. त्यांना त्यांची हिंमत, त्यांची ताकद सगळं मी होते. त्यांना असं होतं की यमराज जरी आला तरी माझी मुलगी त्याच्याकडून नाही करत, म्हणजे एवढं कॉन्फिडन्स. मी खूप रडले दुसऱ्या रूममध्ये जाऊन. माझी मैत्रीण त्यांच्या शेजारी होती. मग त्यांना परत ICU सारख्या रूममध्ये नेलं. मग ते सगळं हे करणं चालू होतं. तोपर्यंत मी हार्टचे मशीन्स वगैरे, आणि माझी मैत्रीण पप्पांची शेजारी होती. पप्पा माझ्याकडे आणि आम्ही मायलेकी समोर होतो. आणि
असेच बसून असे करतो. तेव्हा पहिल्यांदा जिंदगी त्यांच्या तोंडामध्ये आई हा शब्द आला. आई आई करत होते. म्हटलं काय त्रास होतो काही नाही असं केलं. आणि स्टाफ तिकडे तोंड करून मशीन्स काही हे करत असेल ते ठोक्याच्या वगैरे. तर मी म्हटलं एक काम करा तुम्ही झोपून जा. कशाला हे करताय. तर मग त्यांना मी सांगितलं की मागून बेड तुम्ही वरती करा. म्हणजे त्यांना झोपलं की थोडंसं श्वास गेला तर असं बेड करा. तर मागे अशी सरकायला लागल्यानंतर माझी मैत्रिणी त्यांना पकडायला गेली की मी सरकवते. तर ताई तुम्ही नका हात लावू. ती म्हणे तुम्ही मला असं कसं ओळखलं नाही का भाऊ तुम्ही तर. अरे हा म्हणजे त्यांना हात लावून गेल्याशिवाय. मग ती शेजारीच होती विचार करा. म्हणजे काय आदल्या जन्मीचं नक्कीच ती त्यांची मुलगी असणार आहे काही असो. मग असे मागे मागे सरकताना असं फक्त माझ्याकडे पाहिलं त्यांनी आणि बस पिक्चर मधल्याकडे त्यांनी डोळे बंद केले. आणि मग मला ते कळलं. मी ओरडायला चालू केलं की CPR द्या त्यांना हे करा. डॉक्टरने एक प्रकारे घोषितच केले की गेले म्हणून. पण माझं जेव्हा चालू झालं असं की CPR द्या हे तर त्यांनी थोडं मला हे केलं आणि मग त्यांचा श्वास वगैरे चालू झाला. नंतर 8:30 वाजता ते शांत झाले. सांगायचं रिझन की त्यांनी लास्ट म्हणजे श्वास सोडला तो माझ्या छोट्या बहिणीने घरी सांगितलं की तू जोपर्यंत कोणाला घेऊन जात नाही तोपर्यंत ते शांत होणार नाही त्यांच्या लेकीला हे केल्याशिवाय. म्हणजे सगळ्या लोकांना त्यांनी हे केलं की माझी मुलगी सर्वस्व आहे. कारण गावाकडे असतं ना की मुलगा वगैरे की ते जेव्हा आले कोणाकडे तर त्याच्यानंतर ऍक्च्युली लाईफमध्ये खूप खाली पण आलं. मला असं वाटायला लागलं की मी डिप्रेशनमध्ये गेले. मी त्यांना वाचू नाही शकले. मी डॉक्टरना कन्सल्ट केलं की मला डिप्रेशन म्हणजे ट्रीटमेंट सायकोलॉजिस्टची ट्रीटमेंट वगैरे घ्यावं लागेल. त्यामुळे हे दुःख आहे. टाइम लागेल यातून तुम्हाला रिकव्हर व्हायला. आपण पाहू थोडे दिवस नाहीतर मग आपण ट्रीटमेंट चालू करू. मी स्वतःला दोष देत राहिले की मी नाही वाचवू शकले. मी मुलगा नाही बनवू शकले वगैरे. मग तो जीवनामध्ये एक नाही का तुम्हाला सांगू का ऍक्च्युली परमेश्वर वगैरे या गोष्टीवरचा ना तुमचा विश्वास उठून मी 1 वर्ष देवपूजाही नाही केली. मग सीमा माझी जाऊ ती गजानन महाराजांची खूप भक्त आहे. महाराजच तिच्याकडे आहेत ऍक्च्युली. माझे दीर आणि जाऊ खूप करतात. मग तिने थोडंसं मला पुशअप केलं महाराजांच्या ह्याच्याकडे. महाराजांकडे पण जाणं न जाणं सोडणं पकडणं मी काही रेग्युलर केलं नाहीये. मग एकदा मला म्हटली सीमा अर्चना केने काकांचे अनुभव आपण ऐकायचे गिरणार परिक्रमा आणि शिखर दर्शनाचे तर आपण जाऊया. मग शुभांगी मी सीमा आम्ही गेलो. मग केने काकांचे अनुभव ऐकणार म्हणजे नास्तिक व्यक्ती पण त्या मार्गाला जाऊ शकतो असं त्यांचे अनुभव आहेत. आणि ती अद्भुत व्यक्ती आहे ऍक्च्युली. मग भयानक मित्र रडले सगळे की आम्ही ठरवलं की आपण आता हे करायचं गिरणार करायचं म्हणून. आम्ही त्या ग्रुपमध्ये मी आणि सीमा जॉईन झाले 8-10 दिवस. मग आपलं ट्रेनचं वगैरे बुकिंग हे ते सगळं चालू झालं. त्याच्यामध्ये मग सीमा म्हटली की अर्चना रेश्मा येणार आहे. तिच्या ओळखीची एक व्यक्ती आहे मला आडनाव वाटत नाही पण ती पण खूप अद्भुत आहे. मूर्ती लहान कीर्ती महाराज. तर तिने नर्मदा परिक्रमा केली आहे ना आपल्याला तिचे अनुभव ऐकायचे तर रेकॉर्ड करायचे. तर आमचा गजानन महाराजांचा खूप मोठा परिवार आहे आपल्याला हे करायचं. म्हटलं ठीक आहे. मग त्यावेळेस पण शुभांगी वगैरे आम्ही सगळं असं सेटअप वगैरे लावून त्यांना बोलवून घेतलं आणि आय थिंक 2-3 तास आम्ही तिचे अनुभव ऐकले. म्हणजे ऐकतच राहावं असं होतं. तेव्हाही आम्ही मैयाच्या प्रेमात पडलो. ती खरी प्रेरणा की वाटलं नाही आता आपण मग ते लाईफ मध्ये काही घटना घडतात आणि तुम्ही नास्तिकतेकडे जाताना तेव्हा काहीतरी वेगळंच असतं तुमच्या प्रारब्धात लिहिलेलं. मग ठरवलं की नर्मदा मैयाची परिक्रमा करायची आणि हे आम्ही दोघींनी ठरवलं आणि दोघींनी सुरू केलं. त्याच्यासाठी काही खास तयारी रेशमाचं मार्गदर्शन वगैरे घेतलं. त्याच्यानंतर चितळे मैयांचे व्हिडिओ पाहिले. रोज एक व्हिडिओ काम करत करत बघायचा. मग आता माझी जाऊ आहे ती आहे इंजिनिअरिंग कॉलेजची लेक्चरर HOD आहे जी PhD होल्डर आहे. त्यांचं लाईफ कसं शिस्तबद्ध असतं. मग सगळ्या नाही का अर्चना आपल्याला असे ड्रेस शिवायचे हा कपडा हवाय ते रेशमा जायचं मेडिसिन कुठल्या घ्यायच्या आपल्याला रोज इतके किलोमीटर चालून 5 किलोमीटर चालून प्रॅक्टिस करायची वगैरे वगैरे सगळं बरंच आमचं जमावडा आम्ही हे केला. मग थोडंसं वॉकिंग वगैरे स्टार्ट केलं. व्हाईट ड्रेस 2 शिवून घेतले बॅगेचं वजन हे सगळ्या गोष्टी करत करत थोडीशी चालण्याची प्रॅक्टिस. पण दिवाळी आली उलट प्रॅक्टिसमध्ये वजन वाढलं जे 72 किलो वजन झालं. म्हटलं ठीक आहे जाऊ दे आता असंही परिक्रमेमध्ये 10 किलो 15 किलो वजन कमी होतं. पण अशी खूप काही मन लावून कुठली हे केली नाही वेळही नाही मिळाला. तर या पद्धतीने तयारी झाली आमची. ऍक्च्युली तुम्ही सुरुवात कधी कोणत्या तारखेला वगैरे केली? तारखेला आम्ही 24 नोव्हेंबरला महाराज आहेत आमच्याकडे गजानन महाराज आहेत माझ्या जावेकडे सीमाकडे. तर दरवर्षी आम्ही महाराजांची दिंडी करतो पायी खामगाव ते शेगाव.
तर इथून पुण्यातून आमच्या 2 ट्रॅव्हल्स असतात बुकिंग, आमचे जे सगळा परिवार आहे तो. तर माझं ऍक्च्युली आधीच जायचं ठरलं होतं. आम्ही दोघींनी ठरवलं, झालं काय, आम्ही दोघींनी ठरवलं आणि काही कारणास्तव सीमाचं पोस्टपोन झालं. आणि आपण त्या पीक पॉइंटला पोहोचलेलो असतो की आपलं माइंड जायचं आणि सगळी तयारी वगैरे हे ते, आणि अचानक आता सीमानी नाही म्हटलं. आणि म्हणतात परिक्रमेला फॅमिलीची मंजुरी फार जरुरी आहे, पार्टनरची. आता काय करायचं, मेन असं होतं की सीमाला परिक्रमेला मंजुरी होती की अर्चना आहे म्हणून, आणि अर्चनाला मंजुरी होती की सीमा आहे म्हणून, दोघी घरच्या आहेत. चला ठीक आहे, काही काळजी नाही म्हणून. आता सीमाचं कॅन्सल झालं. मग आता मिस्टरांना म्हटलं, तर माझे मिस्टर म्हटले नाही जायचं. म्हटले शक्य नाही, एकटी काय नाही, 4-5 दिवसाचं असेल तर ठीक आहे. मी म्हटलं मी कसं आहे, मला जे करायचं ते मी करते, मी थोडी डॉमिनेटिंग आहे. म्हटलं नाही, मी करणारच. मला म्हटलं तू कोणाचं ऐकलंयस का? मी विचार केला की आपण एकट्यानेच करूयात. पण असं होतं की ती अशी 4-5 दिवसाची परिक्रमा किंवा धार्मिक यात्रा नव्हती. ते 3 महिने 4 महिने किती महिने लागू शकतील, आणि आपण हट्ट करून निघणार. आपल्या नवऱ्याने नाही होकार दिला आणि आपली पूर्ण नाही झाली तरी लोकही आपल्याला म्हणते गेली हट्ट करून असं. मग मी काही त्यांना खूप ठेवलं, पण मनातून मला होतं की जायचंय. त्या दरम्यान ऍक्च्युली माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झाला आणि वडिलांना गमावलेलं. मिस्टरांचा ऍक्सिडेंट भर पावसात, आणि ज्यांनी फोन केला की त्यांचा ऍक्सिडेंट झाला आणि थोडंसं डोक्याला मार लागलाय. मग माणूस डोक्याला मार लागला म्हटलं की घाबरतं. आणि मग मी पोहोचायच्या आधी माझी दोन्ही मुलं तिथं पोहोचले आणि त्यांना कारमध्ये हॉस्पिटलला घेऊन गेले. आणि माझा छोटा मुलगा इतकं स्ट्रॉंग आहे की काही कोणाचा ऍक्सिडेंट होईल. त्यांनी मला फोन रडून केला की मम्मी लवकर ये, पप्पांना म्हणजे हे झालंय, स्कॅन करायचं. मग मी घाबरले, मी घाबरलीच होती. मी पाऊस चालू होता आणि 2 व्हीलरवरती होते. तर म्हणतात ना, जेव्हा तुमच्यावर असं संकट येते ना, तुम्हाला ब्रह्मांडातले सगळे देव वाटवतात. मग मी गजानन महाराजांना नवस केलं की म्हणजे त्यांचे हातपाय मोडू देत, मी रिपेअर करेन. पण जर डोक्याला मार लागून कोमा किंवा ब्रेनला काही इजा झाली वगैरे तर, किंवा काही वडिलांना गमवले, लाईफमध्ये खूप अशा घटना, आई आजारी, या सगळ्या गोष्टीतनं मला असं वाटलं की संपलं. मग मी गाडी चालवत पावसात म्हटलं की गजानन महाराजांना बोलले की मी तुमचं 21 वेळा पारायण करते आणि नर्मदा मैया तुझी मी पायी परिक्रमा करते, पण माझं सौभाग्य वाचवतो. आणि मी पोहोचले 3 मिनिटात, आणि माझे मिस्टर गाडीतून बाहेर आले चालक वगैरे. त्यांना बघितल्यानंतर की अच्छा ठीक आहे. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर म्हटलं त्यांचं फक्त डोकं चेक कर, बाकी हातपाय मोडून देत. म्हटलं काही नाही, मी रिपेअर करेन. पण काही नाही, ठीक व्यवस्थित होतं. पण थोडंसं बरगड्याला वगैरे मार लागला होता. तर मग घरी आलो त्यांना घेऊन आम्ही. मग बोलतो माणूस मी करेन हे करेन, ती वेळ निघून गेली की तुम्ही विसरून जाता. मग माझ्या एवढं काही परत लक्षात नाही राहिलं. मग त्यांनी सुट्टी घेतली होती 2-4 दिवसात. मग असं एके दिवशी असंच बेडरूममध्ये आम्ही बसलो होतो दुपारी. तर मला म्हणजे तुला परिक्रमा करायची ना, नर्मदा परिक्रमा. म्हटलं हो, तर कर म्हणे. जो व्यक्ती मला नकार देत होता की नाही करायची, तर मला म्हटले कर तू, आणि तू एकटी करणार आहेस, फक्त मला तुला कुठे सोडायला यायला जमणार नाहीये, तर तुला मी इंदोरचं फ्लाईटचं तिकीट वगैरे सगळं करून देतो. तुला जे काही धार्मिक यात्रा करायची तू कर, तुला फ्लाईटचं सगळं मी करून देईन, तुझं तू जा आणि कर म्हटलं. मला एवढा आनंद झाला. तो दिवस होता आणि मी कुठले सगळं आवरले. मी चिंचवडला चालत गेले गजानन महाराजांना की आता तुम्ही चला माझ्याबरोबर, आशीर्वाद द्या म्हणून. आपण बऱ्याच मूवीमुळे ना खूप इन्फ्लुएन्स असतो मूवीचे, ठीक आहे. मग तिथे गेल्यानंतर मी महाराजांच्या म्हणजे काहीतरी आपल्याला महाराज हे देतील. मग मी गेले, आरती वगैरे झाली, पाया पडले आणि म्हटलं की महाराजांना हे केलं की महाराज तुम्ही माझ्याबरोबर चला आणि माझी परिक्रमा करून घ्या, आणि मला काहीतरी संकेत द्या की तुमचा आशीर्वाद आहे. म्हणजे नाही का मूवीमध्ये हार पडतो, फुल पडतो वगैरे असं नाही का. आणि त्यांच्या पादुकाच्या मी पाया पडले आणि महाराजांची मूर्ती अशी ना, आणि मी पाहते बरं का पाया पडून की काहीतरी फुल पडेल हे पडेल, महाराज मला काहीतरी संकेत देतील. आणि ऍक्च्युली मी पाया पडल्यानंतर माझ्या कपाळाला बेल चिटकून आला आणि ते मला थंड जाणवलं. माझं तिकडे लक्ष दे, मी पाहते की तिकडे मला काहीतरी संकेत देतील महाराज. आणि मग मी असं केल्यानंतर ती माझ्या हातात बेल आहे. ते म्हटलं चला, ऍक्च्युली आपल्याला महाराजांनी आशीर्वाद दिला आणि संकेत दिला म्हटलं. मग तिथून पिंपरी चिंचवड नर्मदा ग्रुप एक आहे, खूप मोठा ग्रुप आहे, परिक्रमा करणार आहे. त्यांचे मेन जे आहे ते भिसे काका, मग त्यांना भेटले, त्यांचा आशीर्वाद घेतला, त्यांनी थोडंसं मार्गदर्शन केलं आणि मग मी माझी एकटीची तयारी केली जायची. नेमका सीमाचा फोन आला. सीमा म्हटली आपण पोस्टपोन करू. मी म्हटलं नाही, मी जाणार आहे आणि मी एकटीच जाणार आहे. म्हटलं आता असं असे मी बोललेले. मग म्हटली बरं ठीक आहे. मग ती तिच्या नवऱ्याला बोलली की अरे अर्चना चालली. मी ऍक्च्युली या लोकांना तयार केलं. खरं तर तीच मेन ना सगळ्या गोष्टीला. पण आता तिला असं वाटायला लागलं की मग तिचे मिस्टर म्हटले ठीक आहे मी मागचं मॅनेज करेल, तर तू जा, अर्चना आहे परत तुला होणार नाही. तर तिने 1-2 दिवसांनी म्हटली की अर्चना मी पण येते. म्हटलं बरं ठीक. मग तिथून आम्ही मग मी जाणार होते नोव्हेंबरमध्ये लवकरच, की ऍक्च्युली देव उठणी एकादशी नंतर स्टार्ट करतात.
परिक्रमा. मी त्याच्या अगोदर जाणार होते कारण मी एकटे होते. नंतर उन्हाळा कडक लागणार हे सगळं निघतात. मी तो काही नियमाचा विचार नाही केला. मग ती म्हणते की नाही आपल्याला आता महाराजांची दिंडी करून मग आपण जाऊ आणि आपलं अगदी ह्याच्याप्रमाणे होऊन जाईल जशी नियमाप्रमाणे. म्हटलं ठीक आहे. मग 24 नोव्हेंबरला आम्ही गेलो शेगावला. सगळे लोक आमची जे गजानन महाराजांच्या परिवारातले. 24ला संध्याकाळी गेलो. 25ला आम्ही सकाळी पोहोचलो. महाराजांचं दर्शन वगैरे घेऊन सगळं करून तिथून 26 तारखेला आमची दिंडी होती. 26ला पहाटे 3ला आम्ही खामगावला गेलो. महाराज वगैरे आमचं सगळं घेऊन छान आपली पांडुरंगाची दिंडी कशी असती वारीला मस्त ते 18 किलोमीटरची दिंडी केली आम्ही. 4 वाजले आम्हाला पोहोचायला. ऍक्च्युली 1:30 पर्यंत आम्ही तिथून बाय कार ओंकारेश्वरला जायचं प्लॅन केलं पण आम्हाला 4 वाजले तिथे. महाराजांना आम्ही पोच केली. भेट वगैरे झाली. सगळं गेलं. आशीर्वाद घेतला आणि मग तिथून बाय कार मी सीमा आणि ते शेगावच्या ह्याच्यामधलेच कारचे ओनर होते ते आणि आमचे गजानन महाराजांच्या परिवारातले आमचे एक काका आहेत ते आम्हाला सोडायला आले आणि आम्ही असे 4 कारने आणि खरी परीक्षा तिथून चालू झाली. प्रवास असा होता की जंगलातून असा धोधरी पाऊस चालू होता भयानक. म्हणजे मूवीमध्ये हॉरर मूवीमध्ये कसं दाखवलं तसं. आणि सीमा शेजारी बसलेली झोपली होती आणि ती गाडी ते खूप व्यवस्थित चालवत होते. कुठे मागे पुढे गाडी नाही. आजूबाजूला जंगल आणि एवढा पाऊस. 26 तारखेची रात्र काळ रात्र टाईप नाही का. मी हळूच सीमाला म्हणलं मी कधी घाबरणार नाही. हळूच सीमाला कसलं क्लायमेट आणि वातावरण झालंय बघ ना. तिला पण थोडंसं हे वाटलं. मग मैयाचं नाव घेत पोचलो. तिथे ऍक्च्युली एमपी मध्ये आणखीन एक 3 दिवसाची की 4 दिवसाची परिक्रमा असते. मला नाव आठवेल आता. ते परिक्रमाचा तो लास्ट दिवस का सेकंड दिवस होता. त्यामुळे नाही उत्तरवाहिनी नाही एक काहीतरी परिक्रमा मला आठवेल ना मी सांगेन तुम्हाला. त्यामुळे इतकी गर्दी होती. इतकी गर्दी. कुठलं हॉटेल कुठलं घराच्या समोरचा दरवाजा हॉटेल समोरचा दरवाजा किंवा शॉप समोरची जागा ही खाली नव्हती की जिथे आम्ही आडोसा घेऊन उभारून अर्धी रात्र काढू. मग माझ्या ओळखीचे एक जणाचं मी युट्यूबवर तर यंग मुलगा आहे तर त्याला मी फोन केला. तो म्हटला तुम्ही मागेच 50 किलोमीटर 30 किलोमीटर पुढे तरी थांबा इथे तुम्हाला जागाच नाही मिळते. एक गाव होतं 20-30 किलोमीटर किंवा 50 किलोमीटर तिथेही आम्हाला एक हॉटेल भेटलं नाही. 3 वाजले का 2 वाजले रात्रीचे. आता म्हटलं चला आता जाऊ. म्हटलं ओंकारेश्वरला गेलो तर सगळीकडे गाडी फिरवली कुठेच नाही. शेवटी आम्ही अख्खी रात्र गाडी बसून काढली. खूप लोक गाडीत होते. गाडीत मग सकाळी आम्हाला रूम पण मिळाले. गजानन महाराजांच्या आश्रममध्ये पण नाही मिळाले. मग आणि जे महाराजांच्या ओळखीने एका महाराजांच्या घरी आम्हाला एक आंघोळ वगैरे करण्यावरती रूम मिळाली. मग ते आंघोळ वगैरे सगळं आम्ही आटोपलं हे केलं आणि मग त्याच दिवशी कारण आम्हाला 27 तारखेला उचलायची होती. 27 तारखेला 1:30 वाजेपर्यंत तो मुहूर्त होता की त्या मुहूर्ताला परिक्रमा उचलली की 3-4 परिक्रमाचं असं काही समथिंग होती की आम्हाला त्याच्या आधीच ती उचलायची होती. आम्ही लगेचच आंघोळ वगैरे केली. परिक्रमा उचलू म्हटलं भले मग 4 किलोमीटरला जाऊन मुक्काम करू 2 किलोमीटरला करू पण त्याच टायमिंगला आपल्याला परिक्रमा उचलायची. मग परिक्रमा उचलली सगळं हे केलं आणि मग चालायला चालू केली. चालायला सुरुवात केली. 1 रोटी आश्रम पहिला लागतं पण त्याच्या पुढेच मग आम्ही चालत दुपारी 1:30 वगैरे वाजले असतील. कोणी आम्हाला माहित नाही. जे दिसतात त्यांच्या मागे आम्ही चालायला चालू केलं दोघींनी आणि चालत पहिला मुक्काम आभा थांबलेली भक्तराज महाराज करेक्ट. तिथेच आम्ही आभा आणि आम्ही भेटलो. पण त्याच्या आधी त्याच दिवशी दादा गुरुंनी परिक्रमा उचली होती जे गुजरातचे आय थिंक संत आहेत जे आता काही 3 वर्ष झालं मैयाच्या जेलावरती. आणि मग त्यांचा एवढा मोठा लोकांचा तो मग पहिला सत्संग आमचा झाला. मग त्या लोकांचा आम्हाला म्हणजे त्यांनी आम्हाला सोडलंच नाही की तुम्ही आमच्या बरोबरच करा परिक्रमा. तुम्हाला खाणं पिणं व्यवस्था होऊन जाईल आणि तुमच्या बॅगा पण आमच्या गाड्यांमध्ये राहील. पण मी सीमा म्हटलं की नाही आपण काहीतरी वेगळं आपलं नियोजन करून आलेलो आहे. त्यांना आम्ही हे केलं. थोडा वेळ त्यांचा सत्संग वगैरे घेतला आणि मग आम्ही चालत भक्तराज महाराजांच्या आश्रमाच्या इथे पोहोचलो. तुम्हाला सांगते कसं असतं बघा प्रत्येकाचं. मला अजूनही मैयाने लांब ठेवलं. पोहोचलो कारण ऍक्च्युली माझी डेट ऑलरेडी आधी होती पण मी गोळ्या खाल्लेल्या कारण परिक्रमा उचलल्यानंतर आली तर आली. पोहोचलो आम्ही तिथे आभा आणि अशा अजून 2-3 लेडीज होतात. आणि मला प्रॉब्लेम आला. तर बघा ना मला असं आपल्याला अपराधासारखं फील होतं कारण आपल्यामुळे दुसऱ्यांना प्रॉब्लेम नको. तसा एक आभा बरोबर गुजराती अम्मा होती. वयस्कर होती थोडंसं अनएज्युकेटेड असल्यामुळे ते तर वेगळ्याच नजरेने माझ्याकडे बघायला लागली
नाही का, मी माझं आसन वगैरे लावलं, माझं सगळं मैयाचं आणि पूजेचं साहित्य सीमाकडे दिलं आणि आता म्हटलं तर आपल्याला, आणि ऍक्च्युली त्याच डेट आली कारण एक्झर्सेशन खूप झालं आदल्या दिवशी 18 किलोमीटर चालणं, रात्रभर झोपणे वगैरे, त्यामुळे त्या गोळ्यांचं काही उलट असं झालं की त्रासदायक झाला. सो मला ते इतकं कसं तरी वाटायला लागलं ना, अपराधासारखं की जरा ते वेगळ्याच नाही बघायला. त्यात एज्युकेटेड पण होते, आभा पण होती, आभाचं काही रिएक्शन नव्हतं, म्हणजे ती कूल होती. मग मी माझं आसन वगैरे लावलेलं केलं. मग ते दुसऱ्या दिवशी सकाळी ते लोक गेले. तर आमचं ठरलं की आपल्याला आता 4 दिवस इथेच थांबायचे. मग आता गेलं, मला काही असा त्रास नव्हता जाणवत. मग मी काय म्हटलं सीमाला, कारण तिलाही आता बेचैन झालं, पहिल्याच दिवशी आपण अशा ठिकाणी थांबणार की अजून तो पहिलाच दिवस आहे, अनुभव नाही, काहीच नाही. मग मी म्हटलं सीमाला काही त्रास होत नाही, आपण निघूया, आपण लांब लांब चालू, मैया तर तुझ्याकडेच आहे, आपल्याला तर चालायचे. आम्ही निघालो. एकही दिवस आम्ही मुक्काम नाही केला. आणि नर्मदा मैयाचं कसं असतं बघा ना, तुम्हाला असं मिळत गेलं की मला सेपरेट कोणामध्ये हे नाहीये, कोणाला आपला स्पर्श नाही, काही नाही वगैरे. असं ज्या ज्या ठिकाणी राहायला जाऊ आपण त्या ठिकाणी मिळालं. तर मैया माझी सीमाकडेच होती, म्हणजे माझी पहिल्या दिवसापासून आरती नाहीये, अष्टक नाही, मी लांब बसूनच हे करायची. आणि आरती आणि अष्टक नवीन पहिल्यांदा मी ऐकलं, म्हणजे युट्यूबला आम्ही लावून मग ती करायचं. शब्द नवीन तोंडात, अष्टक थोडंसं अवघड आहे ते, आणि मग हे चालू झालं. तिसऱ्या दिवशी मी हनुमान मंदिर होते. मी माझ्यासाठी हनुमान म्हणजे माझा भाऊ आहे, मी हनुमान दादा बोलते. आणि मग हनुमानगडी वगैरे असं समथिंग काहीतरी होतं, तर तिथे मी गेले. तर थोडेसे त्या गुजराती आजी अम्मा होत्या, त्यांना थोडंसं नाही का कैसी घुमरी असं तसं नाही का, तर मला नाही माहिती, हे मला नंतर कळलं ऍक्च्युली. मी आपल्या लांब बसून महाराजांचं हनुमान चालिसा वगैरे म्हटलं केलं. आणि मग तिथून खरं म्हणजे तिथून त्रास चालू झाला. कुठला? पायांना फोड येणे, पायांना फोड येणं, परत सुरुवातीचे 18-19 किलोमीटर चालणं, वजन ते इतकं परत वाटायला लागलं, स्लिपिंग बॅग आणि हे ते. मग सगळे सीमा वगैरे सगळे व्यवस्थित चालायचे, आभा पण छान मस्त, अम्मा ती मात्र सगळे. मला थोडंसं ठेवायला लागलं. 5वा मुक्काम होता आमचा कटोरामध्ये. कटोऱ्यामध्ये मुक्काम होता, कटोराचं गाव आणि मी इथे. तर मला एक एक पाऊल उचललं, पण मला असं नाही करायची नाही, असं नाही की मला तू करून घे, माझं मॉरल डाऊन करू नको तू, असं होतं की एक एक पाऊल मी अक्षरशः माझ्या मुलांचे चेहरे नजरेसमोर ठेवून हे करते की मला करायची, माझ्या फॅमिलीसाठी करायची. आणि मग मी कटोऱ्याला पोहोचले. 5वा दिवस होता तो. भयानक गर्दी असते सुरुवातीला, जेव्हा परिक्रमा उचलायचे दिवस असतात ना, तर 100-200 लोक आश्रममध्ये असतात. आणि मैयाच्या किनारी ते आश्रम असल्यामुळे आणि आम्ही लेट पोहोचल्यामुळे आम्हाला जागा नाही मिळाली. आणि वातावरण असं ओलसर पावसाच्या आणि सगळं, मग बाहेर पण ते ओल पकडते. राम मंदिरामध्ये आम्हाला झोपायला सांगितलं. इतकं सुंदर राम मंदिर होतं, पुरातन, म्हणजे मंदिर असं आणि त्याचा असं पोर्च होता. आणि माझा तर पिकपिटे होता, मी असं झोपून गेलो साईडला. तर त्या दिवशी रात्री रामाचं भजन हे ते झालं. सकाळी 4ला उठल्यानंतर आपल्या महाराष्ट्रात थोडंसं खरंच तिकडे खूपच छान आहे. एक लेडीज आणि छोटंसं सूप घेऊन त्याच्यामध्ये काही काही धान्य आणि बरंच काही काही घेऊन, आणि मी उठत असेल एकटीच होते ते. ती रामाला इतकं सुंदर भजन म्हणून उठवत होती. मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा ते अनुभवलं. एवढं कुठं डोक्यात येते, खूप सुंदर. म्हणजे ते सूप, म्हणजे त्या पायऱ्या चढायची मध्ये आली ना, त्याची प्रत्येक पायरीवरती पाणी हे करत, चंदन आणि हे करून रांगोळी काढली, काय काय एवढं सुंदर उठून बसले. एवढं ती प्रसन्न सकाळ होती. आणि त्याच्या आधी मी म्हटलेलं की मैया तू माझी लाज ठेव, मला परिक्रमा पूर्ण करायची आहे आणि तू करून घ्यायची, आता सगळं तुझ्या हातात आहे. मी तेव्हा सरेंडर केलं, जे आपण असतं की मी करणार, तेव्हा मी पूर्ण तिच्यावर टाकून दिलं की आता तू माझी लाज ठेव, मी माघारी जाणार नाही आणि तू करून घे, आता मला हा त्रास होतो. आणि सगळे छान खुशीत होते. मी एकटी डाऊन होते तुम्हाला, सगळं माझं डिस्टर्ब होते की कुठले पहाटे. आम्ही ब्रश वगैरे केला, चूर घातली. मी निघताना एक लेडीज आली आणि म्हणते की अंधा चहा घेणार का? म्हणजे छान म्हटलं, चहा वगैरे घेतला. मला खरं सांगते, जेव्हा खरंच तुम्ही अंतर्गणावर जेव्हा मैयाला हाक मारत होता की तुम्हाला कुठल्या नाही कुठल्या रूपात, मग आम्ही चालत होतो मी आणि सीमा. तोपर्यंत आभा बरोबर असं मागे पुढे होत होते. चालताना मला 5 रुपयाचं कॉईन सापडला. अंधाराचा टाइम होता, त्यामुळे सीमा म्हटली मैयाला अर्पण करून टाकली सापडलेले पैसे. म्हटलं ठीक आहे, आता 5 दिवस होऊन गेले की मी मैयापासून दूर आहे. तर म्हटलं आता आपण मैयामध्ये स्नान करू. आणि थोडंसं मग उजाडत चाललं तर तिने स्नान वगैरे करून आली कमंडलोनी बसून. मग पूजेची ती आरतीची तयारी करायला लागली. म्हटलं मी पण मी येते स्नान करून. आणि मी गेले आणि आम्ही पॉकेटचे ते चुडीदारला हे शिवले होते. आणि मग मला ते एकदम जाणवलं ते 5 रुपये. मी घेतलं आणि म्हटलं आता मैयामध्ये आपण करू.
आणि तुम्हाला खरं सांगते, माझ्या जिंदगीतला तो किंवा नर्मदा मैया माझ्याबरोबर कशी आहे वैष्णोदेवीचं पण कळलं तर ती वैष्णोदेवी मला अंगावरती काटायला एकदम म्हटलं की मैया माझ्याबरोबर आहे. मला सांगा, नर्मदा मैया किंवा कुठली देवी शेवटी ऍट द एंड एकच आहे. तर मला खूप आनंद झाला. मी आंघोळ बिंघोळ केली. जी मला तेव्हा एनर्जी बूस्ट मिळाला ना, की जी मी डाऊन झालेली आधी सगळ्या जगाला की सगळ्यांचं छान चाललंय पण मी का अशी नाही का, छान आरती केली. आणि आम्ही आरती करत होतो आणि सॉरी आभा अशी किनाऱ्या म्हणून चालली ती आम्हाला असं केलं की वाटत येतोय आम्ही आरती करून म्हटलं. आणि मग मी आणि सीमा मागून चालायला लागलो. तर पहिलं मंदिर वैष्णोदेवीचं, शेरावाली माता. मला खूप आनंद झाला. मग मी आम्ही दर्शन घेतलं, बसलो थोडं, तिथे चहा वगैरे घेतला. तिथे नाश्तावाला बालभोग म्हणतात, प्रसादी म्हणतात. आपण ऍक्च्युली चहा मैयाची प्रसादी पालो, चाय पालो वगैरे, चहा वगैरे घेतला. आणि तो दिवस होता जो माझ्या लाईफ नाही माझ्या परिक्रमेतल्या जिंदगीला युटर्न देणारा. मग आम्ही चाल केलं, एक एक टप्पा पार करत गेलो. अशा वेग वाढला का तुमचा? वेग नाही, वेग तसाच होता ऍव्हरेज. पायाला फोडही येत होते पण ते एक हे होतं मनामध्ये, ऊर्जा होते की मैयाच आहे आपल्या ऑलरेडी. तर आपण संकल्प जेव्हा घेतो तेव्हा तर मैया आपल्या बरोबर असतेच ह्याच्यामध्ये. आणि दुसरी मैया माझ्याकडे प्रत्यक्ष ती स्वतःहून आली. ती तर मी घेतली, जाऊन बॉटलमध्ये घेतलं आणि संकल्प घेऊन मी स्वतः घेतली. पण ती स्वतःहून माझ्याकडे 5व्या दिवशी आली. हे खूप मोठं भाग्य होतं. त्यामुळे ती एनर्जी माझ्यामध्ये होती. मग त्यामुळे माझं पायाकडे लक्ष जात नव्हतं. मग बडवानीपर्यंत मला पायाला बडवानीचा टप्पा लांब होता तो. पण मला कसं व्हायचं, मी ब्रेक नाही घ्यायची. ते वेदनेच्या आणि चालण्याच्या ह्याच्यात माझं एक ऍव्हरेज होतं चालणं. मी थांबायची नाहीये फारसं. त्यामुळे थोडं मग मागे पुढे सीमा व्हायची. मी सीमाला म्हणायची मी थांबलं ना की मला वेदना जाणवत आहे. चालण्याच्या ओघात मला ते जाणवत नाहीये. मग आम्ही बडवानीला पोहोचलो. तिथे बडवानीला थोडं सीमाला पण तोपर्यंत अचानकच इथे पायाच्या हड्डीला एवढं असं हे आलं, फुगला चक्कर झालं. फ्रॅक्चर म्हणता येणार नाहीये किंवा सूज तरी म्हणता येणार. गाठ कशी अगदी उभं घेते ना. आणि तोपर्यंत थोडं सगळ्यांनाच त्रास की खरी परीक्षा 10 दिवस असते, 10 ते 15 दिवस. बऱ्याच 10-15 दिवसातच लोक माघारी फिरतात, हेल्थ इश्यू होतात, पायांना काही होऊन जातं वगैरे. मग बडवानीला आम्ही डॉक्टरांना वगैरे दाखवलं, तिलाही दाखवलं. मग माझ्या ते फोडासाठी पण आम्ही घेतले वगैरे. मी ते फारशा खाल्ले नाही. सीमालाही थोडा फरक पडला वगैरे. आणि मग तिथून बडवानीपासून आपल्याला याला जायचं असतं शुलपाणीच्या ह्याच्यामध्ये. दुसऱ्या दिवशी मुक्कामाला आपण शुलपाणी. तिथून आम्ही थोडं शुलपाणी करता अजूनही काही जण पोर्टर म्हणतात. पोर्टर वगैरे केला आम्ही शुलपाणीला फक्त मी सीमाजी आम्ही चालत होतो ना, ते फक्त शुलपाणीला म्हणतात की तुम्ही एकटे वगैरे ती तेवढी थोडासा मार्गदर्शक पण असतो ना. जरा तुम्ही बरोबर असणार. नाही काय केलं आम्ही, बडवानी सोडताना आम्ही एक जोक फॅमिली होते, हजबंड वाईफ होते. ते दोघं आभा आणि आभा बरोबर होत्या गुजराती अम्मा, त्या दोघी आणि सीमा आणि असं आम्ही 6 लोकांनी एकत्र, बाबा हा शुलपाणी होईपर्यंत आपण एकत्र तरी राहू. तिथून पुढे मग ठरवू. मग शुलपाणी स्टार्ट केलं. खूप सुंदर करलं. शुलपाणी करावं, सगळ्यांनी पायी करावं. तुम्हाला शुलपाणीचा काही टप्पा तर असा आहे की तुम्ही मैसूर बेंगलोर, मैसूर उटी वगैरे अशा ठिकाणी गेलेला असा टप्पा आहे. जेव्हा आम्ही शुलपाणीच्या ह्याच्यात एंट्री केली, फर्स्ट मुक्काम जो होता म्हणजे खूप चढाई करून होता तो घोंगसाचा होता. बॅक वॉटर आहे नर्मदा मैयाचं, ते होडीनी क्रॉस करून घोंगसामध्ये मैयाच्या किनारी असतो. आता शुलपाणी असं आहे की तिथे गेलं की नो नेटवर्क, नो लाईट, काहीच नाही. म्हणजे आम्ही घोंगसाच्या त्या डोंगरावरती जेव्हा चढलो, म्हणजे कठीण आहे काही, चढून जेव्हा तिथं पोहोचलो, उतरायचं होतं बॅक वॉटरला होडीमध्ये बसण्यासाठी आणि पलीकडे आश्रमला जायचं होतं. तिथे असं झालं की सीमा घसरली आणि खूप ते एकदम खडी आणि तिचे शूज ब्रँडेड होते पण ते ग्रीपवाले नव्हते. त्यामुळं पुढे जाऊन त्याची गॅरंटीज नव्हती की ती ग्रीप पकडेल आणि एवढी चढाई ती करू शकेल. आणि ती खूप घाबरली. म्हणजे तिला एक पाऊली उतरता येईल नाही. आणि स्टीप चढाई असून ते खडे असतात, त्यामुळे ते लगेचच खड्यावरून हे होतं. मग आता असं झालं की ते बोटीतले लोक आले, तिला पकडून, बॅगला पकडून वगैरे. अंधार पडला. आम्ही अंधारात त्या बोटीत बसलो, अंधारात त्या आश्रम मध्ये पोहोचलो. मग तिथं खूप जण असे होते आपले महाराष्ट्रीयन
की बऱ्याच जणांना जाणवलं म्हणजे वयस्कर पण होते की आता आपण पहिलाच टप्पा असा आहे की वयस्कर लोकांना थोडं म्हणजे 60च्या पुढचे वगैरे की त्यांना वाटलं की आपण नाही करू शकणार कारण जाणवतच पहिल्या ह्याच्यामध्ये. मग ते म्हटलं की 80 किलोमीटरचा टप्पा बोटीने करायचा खप्पर मालच्या पुढे.